नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 4 वैदिक संस्कृती या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. आजच्या भागातील अभ्यास घटक आहेत: 1. कुटुंब व्यवस्था दैनंदिन जीवन. 2. शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे कुटुंब व्यवस्था दैनंदिन जीवन. पहा, कुटुंब पद्धती. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. पितृसत्ताक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गृहपती म्हणतात. पितृसत्ताक कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गृहपती म्हणतात. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते. म्हणजेच वेदकाळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. कुटुंबातील जो कर्ता पुरुष आहे तो म्हणजे घराचा प्रमुख, म्हणजेच कोणतर गृहपती असे. आणि गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. ही कुटुंब व्यवस्था पुरुषप्रधान होती. त्याचबरोबर स्त्रियांवरील बंधने वाढत गेलेली होती. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिक दुय्यम होत गेले. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, वेदकाळात कोणती कुटुंब पद्धती होती? तर वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. आणि घराच्या प्रमुखाला काय म्हटले जात असे? तर घराचा प्रमुखाला गृहपती असे म्हटले जात असे. त्यानंतर पहा की घरे. वेदकालीन घरे मातीची व कुडाची असत. गवत व वेलींचे तट्टे विणून त्यावर मातीने मातीने लिंपून कूड म्हणजे भिंती तयार करत आणि जमीन मातीने सारवली जात असे. पहा, इथं तुम्हाला चित्र दिसेल. वेदकाळातील घरे. वेदकाळातील घरे. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर माती लिंपून तयार केलेली भिंत असे, म्हणजेच कूड. या घराच्या जमिनी मातीने सारवलेल्या असत आणि घरासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जात. म्हणजे माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे काय? तर कूड होय. आणि घरासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले आहेत. त्यानंतर पहा की वेदकालीन लोकांचा आहार. गहू, सातू, तांदूळ, उडीद, मसूर यांचा अन्नात समावेश होता. दूध, तूप, दही, लोणी, मध हे पदार्थ आवडीचे होते. त्याचबरोबर पहा की वस्त्रे. सुती व लोकरीची वस्त्रे वापरत असत. वेदकाळातील लोक सुती व लोकरीचे वस्त्रे वापरत असत. तसेच झाडांच्या साली व प्राण्यांची कातडी यापासून वस्त्रे बनवत असत. झाडांच्या साली व प्राण्यांची कातडी यापासून वस्त्रे बनवत असत. त्यानंतर पहा की अलंकार. अलंकार. फुलांच्या व मण्यांच्या माळा घालत असत. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा घालत असत आणि सोन्याचे दागिने वापरत असत. त्याचबरोबर निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. निष्क हा गळ्यातील दागिना लोकप्रिय होता. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होय. त्यानंतर पहा की मनोरंजनाची साधने. मनोरंजनाची साधने. गायन, वाद्य, नृत्य, सोंगट्यांचे खेळ, शिकार,
रथांच्या शर्यती. म्हणजेच वेदकाळामध्ये मनोरंजनाची साधने काय होती? गायन, वाद्य, नृत्य, सोंगट्यांचे खेळ, शिकार आणि रथांच्या शर्यती. त्यानंतर पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे वेदकालीन वाद्य. वीणा, शततंतू, झांजा, शंख, याशिवाय डमरू व मृदुंग ही तालवाद्येही वापरत असत. हे काय आहे? तुम्हाला जे समोर चित्र दिसत आहे ते काय आहे? वेदकाळातील वाद्य. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. पहा, शेती. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने लोक जमीन नांगरत असत. नांगराला लोखंडी फाळ बसवत. पिकांवरील कीड व त्यावरील उपाय याची त्यांना माहिती होती आणि शेणाचा खत म्हणून वापर करत असत. परत एकदा पहा की वैदिक काळामध्ये प्रमुख व्यवसाय कोणता होता? तर शेती होता. मग अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई आणि नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकांवर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो आणि खत म्हणून शेणाचा वापर केला जात असे. त्यानंतर पहा की पशुपालन. वेदकाळातील लोक पशुपालन करत असत. मग गाय, बैल, कुत्रा, घोडा यांचे पालन केले जाई. तसेच गायींचा विनिमयासाठीही उपयोग करत असत. आर्याची चाके असणारे वेगवान रथ बनवत असत. आर्याची चाके असणारे वेगवान रथ बनवत असत आणि व्यावसायिक व कारागीर यांना श्रेणी असत आणि श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत. म्हणजेच पहा की वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. तसेच गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जात असे. विनिमय म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी. आज आपण विनिमयाचे साधन कोणतं वापरतो? तर पैसा. त्या कालखंडामध्ये गायींचा वापर केला जात असे. तसेच त्यामुळे गायींना विशेष किंमत होती आणि इतरांनी गायी चोरू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाई. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. परत एकदा पहा, वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जात होती. त्याचबरोबर पहा की त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झालेला होता. त्यामध्ये व्यावसायिक, कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, श्रेणी म्हणजे काय किंवा श्रेष्ठी कोणास म्हणत? तर व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते आणि श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते आणि अशा श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हटले गेलेलं आहे? तर श्रेष्ठी. पाहितं तुम्हाला चित्र दिसत आहे ते आहे वेदकालीन रथ. हे चित्र कशाचं आहे? तर वेदकालीन रथाचे हे चित्र आहे. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे समाज व्यवस्था. वेदकालीन समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात विभागलेला होता. व्यवसायावरून वर्णन ठरत असत.
कालांतराने ते जन्मावरून ठरू लागले. त्यातूनच समाजात विषमता निर्माण करणाऱ्या जाती व्यवस्थेचा उदय झाला. वेदकाळामध्ये किती वर्ण होते तर 4 वर्ण. वेदकालीन समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णात वेदकालीन समाज विभागलेला होता. पहा, वर्णव्यवस्था. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते कशाचं आहे? वर्णव्यवस्थेचे चित्र आहे. म्हणजेच वेदकाळामध्ये समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत. नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या आणि जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. तुम्हाला याच्यावर प्रश्न येतो, वेदकाळामध्ये किती वर्ण होते? तर 4 वर्ण होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. त्यानंतर पहा, आश्रम व्यवस्था. तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते कशाचं आहे? आश्रम व्यवस्थेचे हे चित्र आहे. आश्रम व्यवस्था. आदर्श आयुष्य कसे जगावे याच्या त्या काळी रूढ कल्पना होत्या. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या मानवी आयुष्याचे 4 टप्प्यात विभाजन करण्यात आले होते. त्याला 4 आश्रम म्हणत असत. प्रत्येक टप्प्यात माणसाने कोणती कर्तव्य करावीत ते आश्रम पद्धतीत सांगितलेले आहे. पहा, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या मानवी आयुष्याचे 4 टप्प्यात विभाजन करण्यात आलेले होते. त्याला 4 आश्रम म्हणत असत. आता हे 4 आश्रम कोणते आहेत ते आपण अभ्यासूया. पहा, 1 ब्रह्मचर्याश्रम. गुरुग्रही राहून अध्ययन करणे. ब्रह्मचर्याश्रम म्हणजेच काय तर गुरुग्रही राहून अध्ययन करणे. पहिला जो आश्रम आहे, पहिला आश्रम म्हणजेच ब्रह्मचर्याश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा जो काळ आहे तो काळ. त्यानंतर पहा, दुसरा आहे गृहस्थाश्रम. दुसरा कोणता आहे? गृहस्थाश्रम. पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी पत्नीच्या साह्याने आपली कर्तव्य पार पाडावी लागतात. पुरुषाने कुटुंब आणि समाज याच्यासाठी पत्नीच्या साह्याने आपली कर्तव्य पार पाडावी लागतात. हे कशामध्ये सांगितलेले आहे तर गृहस्थाश्रमामध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर पहा की तिसरा आश्रम कोणता आहे तर वानप्रस्थाश्रम. वानप्रस्थाश्रम. घरादाराच्या मोहाचा त्याग करून जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. तिसरा आश्रम कोणता आहे? वानप्रस्थाश्रम. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर या टप्प्यावर काय करायचे? घरादाराच्या मोहाचा त्याग करायचा आहे आणि मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. हे कशामध्ये सांगितलेले आहे तर वानप्रस्थाश्रमामध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर पहा की चौथा जो आश्रम आहे तो कोणता आहे? संन्यासाश्रम. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे आणि एके जागी फार काळ राहू नये असा संकेत होता. संन्यासाश्रमामध्ये काय सांगितलेले आहे तर या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे आणि फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. तुमच्यासमोर दिसत आहे तो आहे आजचा अभ्यास. प्रश्न 1, घराचा प्रमुख कोण असे? घराचा प्रमुख कोण असे? प्रश्न 2, श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणत? श्रेणीच्या प्रमुखाला
काय म्हणत. प्रश्न 3, वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोणत्या. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया कोणत्या. प्रश्न 4, वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई. वेदकाळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई. आणि प्रश्न 5, 4 आश्रम व्यवस्थेची कर्तव्य लिहा. 4 आश्रम व्यवस्थेची कर्तव्य लिहा. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. धन्यवाद.